ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. मी सोनाली रामेश्वरी. 4,000ची लाच घेताना वीज कर्मचारी चतुर्भुज. कुरुंदा. वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे सोलार पंपच्या सर्वेक्षणासाठी 4,000ची लाच घेताना वीज कंपनीच्या कर्मचाऱ्याला बुधवारी तारीख 3 सायंकाळी रंगेहात पकडले. लक्ष्मीकांत बिजलावे कर्मचाऱ्याचे नाव असल्याचे सांगण्यात आले आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे एका शेतकऱ्यास शेतात सोलार पंपची उभारणी करायची होती. त्यासाठी त्यांनी वीज कंपनीकडे रीतसर अर्जही सादर केला होता. मात्र त्यासाठी लागणाऱ्या सर्वेक्षणासाठी त्यांनी वीज कंपनीचे कर्मचारी लक्ष्मीकांत बिजलवार यांच्याकडे पाठपुरावा सुरू केला होता. मात्र लक्ष्मीकांत याने त्यासाठी 6,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र तडजोडी अंती 4,000 रुपयाचे देण्याचे ठरले होते. सदर रक्कम आज कुरुंदा येथे देण्याचेही ठरले होते. मात्र संबंधित शेतकऱ्याने हिंगोलीच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली होती. यावरून उपअधीक्षक अनिल कटके, पोलीस निरीक्षक विनायक जाधव, प्रफुल्ल अंकुशकर, जमादार ज्ञानेश्वर पंचलिंगे, तानाजी मुंडे, रवी वर्णे, राजाराम फुफाटे, शेख अकबर यांच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी कुरुंदा येथील टी पॉईंटवर सापळा रचला होता. ठरल्याप्रमाणे लक्ष्मीकांत याने शेतकऱ्याकडून 4,000 रुपयाची लाच घेतली. यावेळी लाचलुचपताच्या पथकाने त्यास रंगेहात पकडले.